नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही रे माझा मित्र या मालिकेच्या नवीन भागांमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता अर्णव काम करत असतो तर दुसरीकडे मात्र ईश्वरी त्याला झोपण्यासाठी हट्ट करत असते. काय दिवस रात्र तुम्ही काम करत बसता, परंतु अर्णव मात्र नकार देतो. मला जरा महत्वाचं काम आहे, तू जाऊन झोप असं सांगून आता तो ईश्वरीला झोपण्यासाठी पाठवतो. तेवढ्यात त्याला नम्रताचा मेसेज येतो, कारण नम्रताने त्याला काही डॉक्युमेंट पाठवलेले असतात. त्या डॉक्युमेंटमुळे लक्षात येतं की ईश्वरीचा 2 दिवसांनी बर्थडे आहे. इकडे मात्र आता अर्णव जोरातच ओरडतो आणि हे मात्र ऐकून ईश्वरी घाबरते. काय झालं तर तेव्हा आता अर्णव म्हणतो, नाही नाही काही नाही, तू झोप, गुड नाईट असं म्हणून आता तो तिला झोपायला लावतो. तर दुसरीकडे मात्र आता ती आनंदाने झोपत असते, कारण तिला माहित असतं 2 दिवसांनी आपला वाढदिवस आहे. तर इकडे मात्र अर्णव प्रचंड खुश होतो की ईश्वरीचा वाढदिवस आहे, 2 दिवसांनी तिच्यासाठी काहीतरी खास केलं पाहिजे. लग्नानंतरचा हा तिचा पहिला वाढदिवस आहे. येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरी आरशात उभी राहून म्हणत असते, लग्नानंतर माझा हा पहिला वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या प्रेमाची कबुली मी अर्णव सरांना देणार आहे. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीचा वाढदिवस कसा स्पेशल करायचा या बाबतीत अर्णव विचार करत असतो. तर इकडे मामी सोबत राकेश आणि लावण्य हे तिघेही मिळून तो वाढदिवस कसा खराब करायचा याची प्लॅनिंग करत असतात. तर दुसरीकडे मात्र मामी सांगू लागते, याची तयारी मी आधीच केली आहे. तो बघा त्या दिवशी कसा तिला हात धरून बाहेर काढतो की नाही हे बघा. आणि त्यामुळे लावण्य आणि राकेश तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.